विद्यार्थी मित्रांनो, ॲडव्हान्स अकाउंटिंग TY BCOMच्या सब्जेक्टमधील हा तिसरा व्हिडिओ फायनल अकाउंट्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. या अगोदर आपण फायनल अकाउंट्स ऑफ बँकिंग कंपनीज आणि इन्शुरन्स क्लेम असे 2 व्हिडिओ अभ्यासलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रचंड उत्स्फूर्त आणि चांगल्या प्रतिसादामुळे मी बाकीचे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तर आज आपण पाहूया ॲडव्हान्स अकाउंटिंग फायनल अकाउंट्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज. सगळ्यात सुरुवातीला कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या लेजिस्लेशन म्हणजे कायद्यांविषयी आपण हिस्ट्री म्हणजे याचा इतिहास आपण पाहणार आहोत. द कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज ॲक्ट 1904 म्हणजे सेंट्रलमध्ये भारतामध्ये कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा कायदा 1904 साली संमत झालेला आहे. क्रेडिट म्हणजे पतपुरवठा करण्यासाठी भारतामध्ये सर्वात पहिले 1904 साली कायदा स्थापन झालेला आहे. त्यानंतर द कोऑपरेटिव्ह सोसायटीज इतर प्रकारच्या सहकारी संस्था स्थापन करण्यासाठीचा कायदा कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1912 साली संमत झालेला आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पहिला सहकारी कायदा द महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1960 1960 साली संमत झालेला आहे. त्यानंतर द महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज रूल्स म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1961 साली म्हणजेच लगेच दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी पुढच्या वर्षी त्याचे नियम अधिनियम असा कायदा 1961 साली संमत करण्यात आलेला आहे. त्यानंतर द मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट. मल्टी स्टेट याचा अर्थ असा दिलेला आहे की एकापेक्षा जास्त राज्यामध्ये जर सहकारी संस्था स्थापन करायच्या असतील तर आपण काही मल्टी स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीज आपल्या जीवनामध्ये आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी पाहत असतो. उदाहरणार्थ BHR भाईचंद हिराचंद रायसोनी अशी एक मल्टी स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी बऱ्याच वेळा आपण आपल्या शहरामध्ये पाहिलेली असेल. तर द मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1984 साली त्या अगोदर 1942 साली संमत करण्यात आला होता आणि रिसेंटली त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. तो म्हणजे मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 2002. पुढे आता सहकारी संस्थांचे काही टाईप्स आपण पाहणार आहोत. पहिल्या प्रकारची सहकारी संस्था म्हणजे कन्झ्युमर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी, त्याला आपण ग्राहक सहकारी संस्था असं म्हणतो. त्यानंतर प्रोड्युसर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे उत्पादकांच्या सहकारी संस्था. अनेक उत्पादक एकत्र येतात आणि त्यांची एक सहकारी संस्था स्थापन करतात. उदाहरणार्थ ऊस पिकवणारे असतील. त्यानंतर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी. क्रेडिट म्हणजे उधारीने म्हणजे पतपुरवठा पैसा पुरवठा करणाऱ्या संस्था, त्याला आपण क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी असं म्हणतो. अनेक वेळा आपण सरकारी नोकर किंवा काही खाजगी नोकर यामध्ये पुण्यामध्ये पुणे महानगरपालिका यांची पण एक पतपेढी आहे, त्याला आपण क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी असं म्हणतो. त्यानंतर हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी, याला सहकारी गृहनिर्माण संस्था असं म्हणतो. सहकारी गृहनिर्माण आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो ती सोसायटी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या कायद्यान्वये रजिस्टर्ड केलेली असते. त्यानंतर मार्केटिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे विपणन सहकारी संस्था. काही विशिष्ट प्रकारच्या वस्तू बाजारामध्ये विकण्यासाठी अशा प्रकारच्या संस्था स्थापन केल्या जातात. कोऑपरेटिव्ह मिल्क डेअरी, अमूल डेअरी ही एक सगळ्यात मोठं उदाहरण तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे भारतामध्ये वर्गीस कुरियन यांनी स्थापन केलेली जी अमूलची डेअरी आहे ही कोऑपरेटिव्ह तत्वावरती चालत आहे. त्यानंतर कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज. महाराष्ट्रामध्ये तर शुगर फॅक्टरीज अनेक आहेत.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये लोणीमध्ये शुगर फॅक्टरी आहे. पुण्यामध्ये पण आहे. राहुरी सहकारी साखर कारखाना, अशोक सहकारी साखर कारखाना, असे अनेक सहकारी साखर कारखाने आपल्याला पाहायला मिळतात. पुण्यामध्ये पण एक थेऊरला साखर कारखाना होता पूर्वी. तर हे कोऑपरेटिव्ह बेसिसवरती चालतात. आणि सहकारी बँका तर हे आपल्याला माहितीच आहे. तर असे अनेक प्रकारच्या सहकारी संस्था आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाहिलेल्या आहेत, हे आपल्याला माहिती पाहिजे. यामध्ये क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि इतर प्रकारच्या संस्था यांचं अकाउंटिंग थोडंसं वेगळं असतं. क्रेडिट म्हणजे हे एक प्रकारे बँकांसारखेच काम करत असतात. ओके, पुढे काही महत्त्वाच्या अकाउंटिंगच्या तरतुदी आपण पाहणार आहोत. कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट सेक्शन 65 कलम 65 मध्ये असं दिलेलं आहे, प्रत्येक प्रकारच्या सहकारी संस्थेला दरवर्षी झालेल्या नफ्याच्या 25% नफा हा रिझर्व्ह फंडला ट्रान्सफर करायला पाहिजे. नंबर 2, आपण बँकिंग फायनल अकाउंटमध्ये विद्यार्थी मित्रांनो पाहिलं होतं की 20% दरवर्षी झालेला नफा आपण स्टॅच्युटरी रिझर्व्ह म्हणजे रिझर्व्ह फंडला ट्रान्सफर करायला पाहिजे. ते कायद्याने बंधनकारक आहे. इथे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टनुसार 25% नफा हा रिझर्व्ह फंडला ट्रान्सफर करायला पाहिजे. त्यानंतर डिव्हिडंड कलम 67 मध्ये महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1960 मध्ये असं सांगितलेलं आहे की सोसायट्यांना जास्तीत जास्त किती डिव्हिडंड देता येईल ते म्हणजे 15% ऑन द पेडअप शेअर कॅपिटल. म्हणजे जे काही आपलं वसूल भाग भांडवल असेल त्याच्या 15%पेक्षा जास्त आपल्याला डिव्हिडंड देता येत नाही. त्याच्या पुढची एक प्रोव्हिजन आहे, जर रजिस्ट्रार म्हणजे नोंदणी अधिकारी उपनिबंधकाची जर परवानगी घेतली तर तुम्हाला 3% जास्त म्हणजे 18% डिव्हिडंड तुम्हाला देता येईल. त्यानंतर डिव्हिडंड इक्वलायझेशन फंड, याला आपण मराठीतून लाभांश समकरण निधी असं म्हणतो. ए कोऑपरेटिव्ह सोसायटी मे क्रेडिट ए सम नॉट एक्सिडिंग 2% ऑफ द पेडअप शेअर कॅपिटल. तुमचं जे काही वसूल भाग भांडवल असेल त्याच्या 2% दरवर्षी तुम्ही डिव्हिडंड इक्वलायझेशन फंड म्हणजे लाभांश समकरण निधीमध्ये ट्रान्सफर करू शकता, जोपर्यंत या निधीची रक्कम 9% होत नाही तोपर्यंत, अंटिल द टोटल फंड अमाउंट्स टू 9%. पुढचा महत्त्वाचा मुद्दा कोऑपरेटिव्ह एज्युकेशन फंड. ए कोऑपरेटिव्ह सोसायटी मे क्रेडिट अ सम इन द एज्युकेशन फंड. आता या ठिकाणी मी मुद्दामून अमाऊंट या ठिकाणी दिलेली नाही आहे, कारण महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1960 मध्ये असं दिलेलं आहे की त्या राज्य सरकारने त्यावेळी विविध प्रकारच्या सहकारी संस्थांना नमूद केलेल्याप्रमाणे ही रक्कम नेहमी बदलत असते. म्हणून या ठिकाणी मी कोऑपरेटिव्ह एज्युकेशन फंडमध्ये किती रक्कम आपण ट्रान्सफर करू शकतो, कारण प्रत्येक प्रकारच्या कोऑपरेटिव्ह सोसायटीसाठी वेगळी रक्कम या ठिकाणी आहे, म्हणून या ठिकाणी मी कोऑपरेटिव्ह एज्युकेशन फंड्सची रक्कम मुद्दामून लिहिलेली नाही आहे. हे आहे कोऑपरेटिव्ह सोसायटीचं बॅलन्स शीटचा फॉर्मॅट. लायबिलिटीज असेट्स दोन्ही बाजूला 11 हेडिंग दिलेले आहेत. यासाठी बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस कसं लक्षात ठेवायचं सिरियल नंबर वाईज, यासाठी तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ पहा. हा एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. हा फॉर्मॅट प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट दोनही महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट यामध्ये फॉर्म एन या ठिकाणी दिलेला आहे. फॉर्म एनमध्ये आपण P&L अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवत असतो. यामध्ये प्रॉफिट अँड लॉसमध्ये डेबिट साईडला एक्सपेंडिचर, क्रेडिट साईडला इन्कम. यामध्ये डेबिट साईडला 1 ते 17 आयटम या ठिकाणी देत, तशी 16 आयटम आहेत, 17वा जो आयटम आहे तो डिफरन्स आहे, त्याला आपण नेट प्रॉफिट म्हणतो. आणि इन्कम साईडला 1 ते 5 इन्कम या ठिकाणी दिलेले आहेत. हे 1 ते 17 कशा पद्धतीने तुम्हाला लक्षात राहतील, पाठ करता येईल, यासाठी तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ पहा. व्हिडिओ पाहिल्यानंतर ताबडतोब 1 ते 17 सिरियली तुम्ही सहजपणे लक्षात ठेवू शकता, असा मी एक ठोकताळा म्हणजे तुम्हाला एक युक्ती सांगणार आहे. आता आपण वळूया प्रश्न पहिल्याकडे.
क्वेश्चन नंबर 1, इन इंडिया कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट वॉज पास्ड इन डॅश डॅश. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लिहिलेलं आहे भारतामध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटीचा कायदा, क्रेडिट हा शब्द वापरलेला नाही आहे, म्हणून याचं उत्तर आहे 1912. भारतामध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटीचा कायदा 1912 साली संमत केलेला आहे. तुम्हाला आठवत असेल तर 8 वर्षापूर्वी म्हणजे 2012 साली याला 100 वर्ष पूर्ण झाले होते आणि याला इंटरनॅशनल इयर ऑफ कोऑपरेशन असं संबोधलं गेलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, द महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट वॉज पास्ड इन. आत्ताच आपण अभ्यासलेला आहे. महाराष्ट्रामध्ये सहकारी संस्थेचा कायदा 1960 साली संमत करण्यात आलेला आहे. इन महाराष्ट्र द कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट वॉज पास्ड इन 1960. क्वेश्चन नंबर 3, इन डॅश डॅश प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज इज प्रिपेअर्ड. कशामध्ये म्हणजे कोणत्या फॉर्मॅटमध्ये? फॉर्म ए, बी, एच आणि एन. आपण फायनल अकाउंट्स ऑफ बँकिंग कंपनीमध्ये बॅलन्स शीट फॉर्म एमध्ये बनवतो आणि प्रॉफिट अँड लॉस फॉर्म बीमध्ये बनवतो. पण महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट सेक्शन 65मध्ये असं दिलेलं आहे आणि महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज रूल्स 1961, रूल 62 सबसेक्शन 1 यामध्ये प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट हे फॉर्म एनमध्ये बनवलं जातं. लक्षात ठेवायचं, फॉर्म एन. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, डॅश डॅश ऑफ द प्रॉफिट ऑफ इच इयर मस्ट बी ट्रान्सफर टू रिझर्व्ह फंड. आपण आत्ताच अभ्यास केलेला आहे. सहकारी संस्था दरवर्षी झालेल्या नफ्याच्या किती टक्के नफा रिझर्व्ह फंडला ट्रान्सफर करायला पाहिजे? याचं ऑप्शन आहे ऑप्शन ए 25%. 25% ऑफ द प्रॉफिट ऑफ इच इयर मस्ट बी ट्रान्सफर टू रिझर्व्ह फंड ऑफ द कोऑपरेटिव्ह सोसायटी. क्वेश्चन नंबर 5, टू अवॉइड फ्लक्च्युएशन इन द डिव्हिडंड ड्यू टू द फ्लक्च्युएशन इन प्रॉफिट. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. टू अवॉइड करायचं म्हणजे टाळायचं आपल्याला. फ्लक्च्युएशन इन द डिव्हिडंड. आता सहकारी संस्था लाभांश देत असतात. आता लाभांश हा कशावर असतो? दरवर्षी झालेल्या नफ्यावर, आणि नफा हा कमी जास्त होऊ शकतो. म्हणून त्यांनी सांगितलं की हे जे डिव्हिडंड कमी जास्त देतो ते जर आपल्याला टाळायचं असेल ड्यू टू द फ्लक्च्युएशन इन प्रॉफिट, कारण नफा कमी तर लाभांश कमी, नफा जास्त तर लाभांश जास्त, त्याच्यासाठी डॅश डॅश मे बी क्रिएटेड बाय द कोऑपरेटिव्ह सोसायटी. मग सहकारी संस्था लाभांशमध्ये चढ उतार होऊ नये म्हणून काय तयार करतात? यामध्ये 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. डिव्हिडंड इक्वलायझेशन फंड, डिव्हिडंड इक्विलिब्रियम फंड आणि डिव्हिडंड पेआउट फंड. आपण पहिल्या स्लाइडमध्ये आपण पाहिलं होतं की सहकारी संस्था डिव्हिडंड इक्वलायझेशन फंड, त्याला आपण लाभांश समकरण निधी. टू अवॉइड फ्लक्च्युएशन इन द डिव्हिडंड ड्यू टू द फ्लक्च्युएशन इन प्रॉफिट, डिव्हिडंड इक्वलायझेशन फंड मे बी क्रिएटेड बाय द कोऑपरेटिव्ह सोसायटी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, अकॉर्डिंग टू सेक्शन 67 ऑफ द महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1960, नो सोसायटी कॅन पे डिव्हिडंड टू इट्स मेंबर्स ॲट द रेट एक्सिडिंग डॅश डॅश पर्सेंटेज ऑन पेडअप शेअर कॅपिटल. परत प्रश्न असा दिलेला आहे की कलम 67 महाराष्ट्र सहकारी संस्था 1960 मध्ये नो सोसायटी कॅन पे द डिव्हिडंड टू इट्स मेंबर्स. किती टक्के आपण डिव्हिडंड मेंबर्सला देऊ शकतो पेडअप शेअर कॅपिटलच्या? याचं उत्तर आहे 15% म्हणजे 15%. अकॉर्डिंग टू द महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1960 कलम 67 रिस्ट्रिक्शन ऑन डिव्हिडंड या हेडखाली दिलेला आहे. नो सोसायटी शॅल पे द डिव्हिडंड टू इट्स मेंबर्स ॲट अ रेट एक्सिडिंग 15%, म्हणजे 15% पेक्षा जास्त देता येणार नाही. पण पुढे त्यांनी एक्सेप्ट असा शब्द वापरलेला आहे. याला अपवाद आहे. विथ द प्रायर सँक्शन ऑफ द रजिस्ट्रार. रजिस्ट्रारची परवानगी असेल तर आपण 18% कोऑपरेटिव्ह सोसायट्या 18% पर्यंत डिव्हिडंड देऊ शकतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7,
ए कोऑपरेटिव सोसायटी मे क्रेडिट ए सम not exceeding dash dash of the paid up share capital. A cooperative society may credit a sum not exceeding dash dash. क्रेडिट करू शकतात म्हणजे ट्रान्सफर करू शकतात कशाच्या काय किती ऑफ द पेड अप कॅपिटल इन एनी इयर टू द डिव्हिडंड इक्वलायझेशन फंड. डिव्हिडंड इक्वलायझेशन फंडला दरवर्षी किती टक्के नफ्याच्या रक्कम आपण ट्रान्सफर करू शकतो. आपण पहिल्या स्लाइडमध्ये पाहिलेलं आहे. प्रत्येक कोऑपरेटिव्ह सोसायटीला दरवर्षी त्यांच्या झालेल्या नफ्याच्या त्यांच्या पेडअप शेअर कॅपिटलच्या 2% एक कोऑपरेटिव्ह सोसायटी मे क्रेडिट ए सम नॉट एक्सिडिंग 2% ऑफ द पेडअप शेअर कॅपिटल 2% ऑफ द म्हणजे वसूल भाग भांडवलाच्या 2% आपण काय करायचं जी अमाऊंट आहे ते आपण ट्रान्सफर करू शकतो कशाला डिव्हिडंड इक्वलायझेशन फंडला लाभांश समकरण निधी. परंतु हे आपण किती रुपयापर्यंत ट्रान्सफर करू शकतो ते म्हणजे जास्तीत जास्त 9% उदाहरणार्थ इक्विटी शेअर कॅपिटल 5 लाख रुपये असेल तर 5 लाखाच्या 2% या ठिकाणी बघा किती येते 5 लाखाच्या 2% इथे 2 शून्य कट करा म्हणजे 1% येईल 1% 5,000 आहे. परंतु इथे 2% किती यायला पाहिजे 10,000 यायला पाहिजे. म्हणजे दरवर्षी जास्तीत जास्त तुम्ही काय करू शकता 10,000 रुपये ट्रान्सफर करू शकता आणि जास्तीत जास्त 9% म्हणजे 9×5 म्हणजे 45,000 रुपये होईपर्यंत तुम्ही दरवर्षी 2% रक्कम तुम्ही या डिव्हिडंड इक्वलायझेशन फंडला वर्ग करा. पुढचा प्रश्न क्रमांक 8 इंटरेस्ट ड्यू टू मेंबर्स डिपॉझिट. विद्यार्थी मित्रांनो अर्थ समजून घ्या. ड्यू टू म्हणजे द्यायचे आहे, टू म्हणजे ला, फ्रॉम म्हणजे कडून. इंटरेस्ट ड्यू टू कधी कधी या ठिकाणी दिलेलं असेल इंटरेस्ट ड्यू फ्रॉम म्हणजे त्यांच्याकडून यायचं. इथे इंटरेस्ट ड्यू टू मेंबर्स डिपॉझिट सभासदांनी ठेवी ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यावरचं व्याज त्यांना द्यायचं आहे आपल्याला. वॉज शोन अंडर द हेडिंग डॅश डॅश. ते कुठे लिहितात एक म्हणजे आता इंटरेस्ट ड्यू म्हणजे हे देणं आहे लायबिलिटी आहे हे तर ठरलं आपलं. मग इथे लायबिलिटी 4 दिलेले आहेत बघा. अदर लायबिलिटीज इंटरेस्ट ॲक्रूड ड्यू बट नॉट रिसिव्ड त्यानंतर बट नॉट पेड त्यानंतर करंट लायबिलिटीज आणि कॉन्टिंजंट लायबिलिटीज. हे कोऑपरेटिव्ह सोसायटीचं फायनल अकाउंट आहे त्यामुळं याचं उत्तर आहे इंटरेस्ट ॲक्रूड म्हणजे ड्यू म्हणजे देणं आहे लांबणीवर टाकलेले दिलेलं नाही आहे अद्याप पेड केलेलं नाही आहे बट नॉट पेड. याचं एक्सप्लेनेशन आपण पाहूया. ड्यू मीन्स इट इज अ लायबिलिटी. मग 9 नंबरचं हेडिंग आपल्याला माहिती आहे इंटरेस्ट ड्यू बट नॉट पेड. पुढचा प्रश्न क्रमांक 9 फिक्स्ड डिपॉझिट ऑफ FD ऑफ स्टाफ प्रॉव्हिडंट फंड इज शोन अंडर द हेडिंग. कुठे लिहितात FD ऑफ स्टाफ प्रॉव्हिडंट फंड. 4 या ठिकाणी ऑप्शन्स दिलेले आहेत. आता FD म्हणजे काय ज्यावेळेस आपल्या सहकारी संस्थेमध्ये काही कामगार काम करत असतात त्या कामगारांच्या पगारातून काही प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम आपण कट करतो. तेवढीच रक्कम मालकसुद्धा त्यामध्ये टाकत असतात आणि ती रक्कम आपण बँकेमध्ये गुंतवत असतो. त्याला आपण फिक्स्ड डिपॉझिट ऑफ स्टाफ प्रॉव्हिडंट फंड म्हणतो. जेणेकरून ती व्यक्ती रिटायर झाल्यानंतर ती पूर्ण रक्कम आपण त्यांना देऊ शकतो. मग याची आपण गुंतवणूक केलेली आहे. मग या ठिकाणी 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. कॉन्ट्रीब्युशन टू PF, इन्व्हेस्टमेंट ऑफ स्टाफ प्रॉव्हिडंट फंड आणि सॅलरीज अँड अलाउन्सेस ऑफ स्टाफ. आता आपण एक्सप्लेनेशन पाहूया म्हणजे उत्तर आपल्याला समजेल की एक्झाम्पलमध्ये 3 प्रकारचे प्रॉव्हिडंट फंड असतात. एक म्हणजे प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन म्हणजे मालकांनी त्यामध्ये टाकलेले पैसे. तुम्ही एखाद्या बँकेमध्ये संस्थेमध्ये किंवा खाजगी कंपनीमध्ये काम करत असाल आणि तुम्हाला एक 50,000 रुपये महिन्याला पगार मिळत असेल त्या 50,000 रुपयाच्या एक साधारण असं आपण गृहीत धरू 700 रुपये तुमच्या पगारातून कट केले जातात आणि तेवढीच रक्कम मालक त्यामध्ये टाकत असतो. प्रॉव्हिडंट फंडचा कायदा 1951 असा सांगतो की एम्प्लॉयरने सुद्धा म्हणजे मालकाने सुद्धा तेवढीच रक्कम
प्रॉव्हिडंट फंडमध्ये कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे पगाराच्या व्यतिरिक्त. त्यामुळे तुम्हाला 50,000 पगार देणार, तुमच्या पगारातून 700 रुपये कट करणार, तेवढेच पैसे मालक त्यामध्ये टाकणार, म्हणजे 1400 रुपये त्याला आपण प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन किंवा आपण कंपनी फायनल अकाउंटच्या भाषेमध्ये त्याला आपण एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन, तो आपला खर्च असतो म्हणून तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला तिसऱ्या हेडिंगमध्ये आपण घेत असतो. त्यानंतर त्याची आपण गुंतवणूक करतो, म्हणजे मालकाचे पैसे आणि कामगाराचे पैसे ते गुंतवणूक करतो, ते आपलं असेट आहे, त्याला आपण इन्व्हेस्टमेंट ऑफ स्टाफ प्रॉव्हिडंट फंड. आता हे बॅलन्स शीटच्या असेट साईडला थर्ड हेडिंगमध्ये आपल्याला घ्यायचं आहे. आणि तिसरं जे आहे ते प्रॉव्हिडंट फंड. आता हे काही पैसे आपण साचवलेले आहे त्याला आपण फंड म्हणतो, ते निधी म्हणतो. ही आपली लायबिलिटी आहे, ते आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवत असतो. त्यामुळे याचं ऑप्शन आहे, उत्तर आहे इन्व्हेस्टमेंट ऑफ स्टाफ प्रॉव्हिडंट फंड. पुढचा प्रश्न क्रमांक 10. द महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी रूल्स वॉज फॉर्म्ड इन द इयर. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कधी संमत करण्यात आलेला आहे? आपण पाहिलं 1960ला कायदा आणि 61 साली काय केलेलं आहे, त्याचे नियम तयार करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये सर्व तरतुदी संस्था कशा पद्धतीने आपण चालवू शकतो. इन एक्सरसाइज ऑफ द पॉवर्स कन्फर्म बाय द सबसेक्शन 1 अँड सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 165 ऑफ द महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1960. म्हणजे सहकारी संस्था कायदा 1960 मध्येच काही अधिकार दिलेले आहेत. तो अधिकार असा आहे, द स्टेट गव्हर्नमेंट मे फॉर द होल ऑर एनी पार्ट ऑफ द स्टेट ऑर फॉर एनी सोसायटी ऑर क्लास ऑफ सोसायटी मेक द रूल्स. म्हणजे आपल्या कायद्यामध्येच आपल्याला नियम तयार करण्याचे अधिकार प्राप्त झालेले आहेत आणि त्या कलमानुसार महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज रूल्स 1961 इज फॉर्म्ड. पुढचा प्रश्न क्रमांक 11. लँड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अपियर्ड ऑन. आता आपण प्रॉफिट अँड लॉसमध्ये लँड इन्कम अँड एक्सपेंडिचर आपण लिहिलेलं आहे, अभ्यासलेलं आहे, परंतु नेमकं काय असतं, आपण काय करतो, ट्रायल बॅलन्समध्ये ते आयटम पाहतो आणि लिहितो, पण आपण अजिबात विचार करत नाही म्हणजे नेमकं काय लँड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. तर हे आपण कुठे लिहित असतो, म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला का क्रेडिटला का दोन्ही साईडला, किंवा कुठंच लिहित नाही किंवा बॅलन्स शीटला लिहितो. नन ऑफ द अबोव म्हणजे प्रॉफिट अँड लॉसला लिहित नाही पण बॅलन्स शीटमध्ये लिहित असतो. विद्यार्थी मित्रांनो, लँड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला सुद्धा पाहिलेलं आहे आणि क्रेडिटला सुद्धा पाहिलेलं आहे. का पाहिलेलं आहे त्याचं आपण रिझन पाहू. याचं उत्तर आहे बोथ साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अनेक सहकारी संस्था जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार करत असतात आणि याच्यातून त्यांना कधीकधी नफा होतो किंवा कधीकधी तोटा होतो. जर जमिनीच्या खरेदी विक्रीमध्ये तोटा झाला तर त्याला आपण ते डेबिट बॅलन्स असतो, त्याला ट्रायल बॅलन्समध्ये ती रक्कम डेबिट बाजूला दिलेली असते. अशा वेळेस ते आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला लिहितो. एक प्रकारे आपण त्याला लॉस ट्रीट करत असतो. आणि जर त्याला क्रेडिट बॅलन्स असेल म्हणजे जमिनीच्या खरेदी विक्रीतून झालेला नफा, तर ते आपण क्रेडिट साईडला लिहित असतो. हेडिंग एकच असणारे लँड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. पुढचा प्रश्न क्रमांक 12. बँक ओव्हरड्राफ्ट इज शोन अंडर द हेडिंग. बँक ओव्हरड्राफ्ट आपण कोणत्या हेडिंग खाली लिहित असतो? बॅलन्स शीटला आपण 11 हेडिंग असतात हे आपण पाहिलेलं आहे. आता बँक ओव्हरड्राफ्ट हे डिपॉझिट आहे का बाळांनो, सिक्युअर्ड लोन आहे का, अनसिक्युअर्ड लोन आहे का करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन आहे. आता हे 4 हेडिंग्स दिलेत. डिपॉझिट तर नाही आहे हे तुम्हाला कळालं असेल, कारण आधी बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. बँक ओव्हरड्राफ्ट एक प्रकारे कर्ज असतं. मग हे 2 प्रकारचे आहेत, एक सिक्युअर्ड आहे का अनसिक्युअर्ड आहे. हे अनसिक्युअर्ड आहे. आता बँक ओव्हरड्राफ्ट हे कुणाला देतात? ही फॅसिलिटी ट्रेडरला देतात. ज्याचं बँकेमध्ये करंट अकाउंट आहे अशा व्यापाऱ्याला बँक ओव्हरड्राफ्टची फॅसिलिटी दिलेली असते त्याच्या टर्नओव्हरवरती. पण यासाठी कुठल्याही प्रकारचं तारण घेतलं जात नाही. नो सिक्युरिटी इज टेकन बाय द बँक फ्रॉम कस्टमर, हेन्स बँक ओव्हरड्राफ्ट इज अ अनसिक्युअर्ड लोन. आणि ते अनसिक्युअर्ड लोनच्या हेडिंग खाली आपण लिहित असतो. पुढचा प्रश्न क्रमांक 13. अकॉर्डिंग टू सेक्शन 67 ऑफ द महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट, नो सोसायटी कॅन पे डिव्हिडंड टू इट्स मेंबर्स ॲट द रेट एक्सिडिंग. कोणतीही सहकारी संस्था 15% पेक्षा जास्त
देऊ शकत नाही. काय देऊ शकत नाही? डिव्हिडंड देऊ शकत नाही. कशाच्या? ऑन कशाच्या? या ठिकाणी 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. ऑथोराइज कॅपिटलच्या, इश्यूड कॅपिटलच्या, का पेडअप कॅपिटलच्या, का सबस्क्राईब कॅपिटलच्या. आता ऑथोराइज म्हणजे अधिकृत भाग भांडवल. आपण एक्सप्लेनेशन पाहू. याचं उत्तर आहे पेडअप शेअर कॅपिटल. तर एक्सप्लेनेशनमध्ये असं सांगताय अधिकृत भाग भांडवल हे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की 2 लाख शेअर्स 50 रुपयाप्रमाणे अधिकृत भाग भांडवल म्हणजे रजिस्टर्ड आहे, एवढे आपल्याला विकण्याची परवानगी आहे. परंतु आपण सगळे शेअर्स लगेच विकत नाही. 2 लाख शेअर्सपैकी आपण 1 लाख शेअर्स विकायला काढले. 1 लाख लोकांचे अर्ज आले आणि आपण टप्प्याटप्प्याने म्हणजे भाग ॲप्लिकेशनसोबत आणि वाटपासोबत आपण 25 रुपयेच मागितलेले आहेत आणि तेवढेच रुपये वसूल झालेले आहेत. म्हणजे पेडअप शेअर कॅपिटल. जेवढं भांडवल आपण लोकांकडून घेतलं त्याच्यावरतीच आपण डिव्हिडंड देणार. 2 लाखावर थोडी देणार आहे आपण. म्हणून इथे पेडअप शेअर कॅपिटल हे याचं उत्तर आहे. डिव्हिडंड इज ऑलवेज पेड ऑन द पेडअप शेअर कॅपिटल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. द डिपॉझिट्स ऑफ मेंबर्स ऑफ द कोऑपरेटिव्ह सोसायटी शोज अंडर द हेड. आता सभासदांच्या ठेवी आपण कुठे लिहितो? 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. आता मेंबर्स डिपॉझिट असं तुम्ही विचार करा, गृहीत धरा की तुम्ही मेंबर नाही, तुम्ही संस्था आहात, सहकारी संस्था, आणि तुमच्याकडे 1000 मेंबर आहेत. ते लोक पैसे आणून ठेवतात तुमच्याकडे, तुम्हाला कधी ना कधीतरी द्यावं लागेल. म्हणजे हे लायबिलिटी आहे एवढं ठरलं. आता लायबिलिटीमध्ये 2 हेडिंग आहेत, एक म्हणजे डिपॉझिट्स आणि दुसरं हेडिंग आहे सिक्युअर्ड लोन. मग वरती शब्द दिला आहे डिपॉझिट्स ऑफ मेंबर्स, म्हणून आपण घ्यायचं आहे ऑप्शन सी, लायबिलिटी साइड ऑफ द बॅलन्स शीट अंडर द हेड डिपॉझिट्स. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 11 हेडिंग दिलेले आहेत. शेअर कॅपिटल, रिझर्व्ह फंड, स्टाफ प्रॉव्हिडंट फंड, सिक्युअर्ड लोन, अनसिक्युअर्ड लोन. त्यानंतर हेडिंग आहे डिपॉझिट्स. 6 नंबरच्या हेडिंगमध्ये आपल्याला हे लिहायचं आहे डिपॉझिट्स. विद्यार्थी मित्रांनो, मी एक एक्सप्लेनेशन तयार करताना फार बारीक विचार करून, अर्धा तास विचार करून मी एक्सप्लेनेशन तयार करतो आहे, जेणेकरून तुम्हाला पाठांतर करण्याची गरज पडणार नाही. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. कोऑपरेटिव्ह सोसायटी शोज करंट इयर लॉस. सहकारी संस्था करंट इयरचा लॉस हे कोणत्या हेडच्या खाली लिहित असतात? आता हा लॉस आहे, करंट इयरचा आहे. लॉस आपण प्रॉफिट अँड लॉसमधून पुढच्या बॅलन्स शीटला आपण कॅरी करत असतो, पण हे कोणत्या हेडिंग खाली लिहायचं असतं? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला P&Lमध्ये, का बॅलन्स शीटच्या असेट साईडला P&Lमध्ये, का बॅलन्स शीटच्या असेट साईडला करंट लॉसेसमध्ये, किंवा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला करंट लॉसेसमध्ये. आता लॉस नेमकं कुठे लिहितो याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देतो. तर या ठिकाणी एक बॅलन्स शीट मी तुम्हाला दाखवलेलं आहे. एका व्यक्तीने कॅपिटल 1000 रुपये आणून व्यवसाय सुरू केला, म्हणजे कॅश 1000, कॅपिटल 1000. त्याच्यातून त्यांनी फर्निचर खरेदी केलं, एक टेबल खरेदी केला 1000 रुपयाला, म्हणजे फर्निचर 1000, कॅपिटलसुद्धा 1000. त्यांनी ते फर्निचर 1200 रुपयाला विकलं, म्हणजे 200 रुपये प्रॉफिट झाला. हे जे 200 रुपये आहेत ती त्याची लायबिलिटी आहे, कारण ज्या दिवशी ही संस्था बंद होईल त्या दिवशी आपल्याला 1000 रुपये त्या मालकाचे म्हणजे मेंबर्सचे द्यावेच लागतील, पण नफा पण द्यावा लागेल. म्हणजे ही एक पहिली केस आहे. जर नफा झाला तर प्रॉफिट आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहित असतो. दुसरा, लॉस झाला तर काय करायचं? सेम कंडिशन आहे, सेम सिच्युएशन आहे. 1000 रुपये आणले, त्याच्यातून एक टेबल खरेदी केला 1000 रुपयाचा, तो टेबल 800 रुपयाला विकला, म्हणजे ही लॉस, सेकंड केस आहे. लॉसमध्ये व्यवसाय केला. आता भांडवल तुमचं 1000 रुपयाचं आहे, पण 1000 रुपयाचं फर्निचर 800ला विकलं, म्हणजे तुमचे असेट्स 200 रुपयांनी कमी झाले. आणि हे कमी कशामुळे झाले? म्हणजे तेवढं तुमचं नुकसान झालं, लॉस झालेला आहे. म्हणजे लक्षात घ्या, लॉस हे असेट साईडला का लिहितात? कारण लॉस होतो म्हणजे तुमची संपत्ती कमी होत असते आणि ते आपल्याला रिकवर करायचं असतं, म्हणून ते बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण लिहित असतो. अनेक विद्यार्थी नेहमी सांगतात, सर लॉस हे असेट कसं असू शकतं? त्याचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी मी तुम्हाला दिलेलं आहे. माझ्यामध्ये कोणत्याही पुस्तकात अशा प्रकारचं एक्झाम्पल दिलेलं नाही आहे. तर जर लॉस आला
तर ते बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, चालू वर्षाचा असेल तर ते करंट लॉसेसमध्ये घ्यायचं. म्हणून याचं उत्तर आहे बॅलन्स शीट असेट्स अंडर द हेड करंट लॉसेस. क्वेश्चन नंबर, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस ऑफ द कोऑपरेटिव्ह सोसायटी इज शोन अंडर द हेड. आता प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आपण कोणत्या हेडिंगच्या खाली लिहित असतो? डेबिट साईड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डेबिट साईड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि तुम्ही कन्सेप्टचा अर्थ समजून घ्या. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणजे काय? प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस मीन्स मिसलेनियस एक्सपेन्सेस. याला मिसलेनियस एक्सपेन्सेस म्हणतो, त्याला प्री ऑपरेटिव्ह एक्सपेन्सेस म्हणतो, त्याला प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणतो. म्हणजे सहकारी संस्था स्थापन होण्यापूर्वी होणारा खर्च, बिफोर द फॉर्मेशन ऑफ सोसायटी. फॉर एक्झाम्पल, जर सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी वकिलाची फी, कायदेशीर काही फी असेल, नोंदणी फी 1,00,000 रुपये आपण भरले असेल, किंवा भागांची विक्री करताना काही डिस्काउंट दिला असेल म्हणजे लॉस, तर हे जे पैसे आपण दिलेले आहेत, रजिस्ट्रेशन फी, सोसायटीची नोंदणी फी 1,00,000 रुपये जर दिले असेल तर तो खर्च आहे का? विद्यार्थी मित्रांनो, तो खर्च आहे, पण आपण ते बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहित असतो. का लिहितो? 1,000 रुपये जर आपण सोसायटीची नोंदणी फी दिलेली आहे, सोसायटीची नोंदणी त्याच्या आयुष्यामध्ये एकदाच आपण करत असतो. मग 1,00,000 रुपये 10 वर्ष जर तुम्ही असं गृहीत धरलं की ही सोसायटी कमीत कमी 10 वर्ष चालणार आहे, त्याचं आयुष्य 10 वर्ष आहे, 10 वर्षासाठी जर 1,00,000 रुपये तुम्ही दिले असतील तर एका वर्षासाठीचा खर्च हा 10,000 रुपये होत असतो. जसं आपण फिक्स असेटचं डेप्रिसिएशन वजा करतो, तसं रजिस्ट्रेशन फीज, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस याचं आपण डेप्रिसिएशन वजा करायचं असतं. पण त्याला डेप्रिसिएशन शब्द नसून त्याला आपण ॲमॉर्टिसेशन असा शब्द वापरत असतो, कारण त्याचं फिजिकल झीज होत नाही. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन डी, बॅलन्स शीट असेट साईड अंडर द हेड मिसलेनियस एक्सपेन्सेस अँड लॉसेस. त्याचा एक वेगळा हेडिंग आहे, हेडिंग नंबर 8, मिसलेनियस एक्सपेंडिचर अँड लॉसेस. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17, इन्व्हेस्टमेंट ऑफ स्टाफ प्रॉव्हिडंट फंड ऑफ ए कोऑपरेटिव्ह सोसायटी इज शोन अंडर द हेड. स्टाफ प्रॉव्हिडंट फंड हे आपण कोणत्या हेडिंग खाली लिहित असतो? 4 ऑप्शन्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. आपण एक्सप्लेनेशन पाहू. ऑन असेट साइड ऑफ द बॅलन्स शीट सेपरेट हेड इन्व्हेस्टमेंट ऑफ स्टाफ प्रॉव्हिडंट फंड. पहिलं, दुसरं आणि तिसरं हेडिंग सेपरेट या ठिकाणी दिलेलं आहे. पाठीमागे पण मी तुम्हाला प्रॉव्हिडंट फंडचे ॲडजस्टमेंट सांगितलेलं आहे. तिसरं सेपरेट हेडिंग आहे, म्हणजे इन्व्हेस्टमेंट आणि इन्व्हेस्टमेंट ऑफ स्टाफ प्रॉव्हिडंट फंड या ठिकाणी सेपरेट का केलेले विद्यार्थी मित्रांनो, की स्टाफचं जे प्रॉव्हिडंट फंड आहे ते रेग्युलर इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण दाखवू शकत नाही. त्यामुळे सेकंड हेडिंग इन्व्हेस्टमेंट आहे आणि थर्ड हेडिंग इन्व्हेस्टमेंट ऑफ स्टाफ प्रॉव्हिडंट फंड, कारण एम्प्लॉई रिटायर झाल्यानंतर ते पैसे आपल्याला द्यावे लागतात. ही एक सोशल ऑब्लिगेशन आहे. 3 प्रकारचे प्रॉव्हिडंट फंड मी सांगितलेला आहे, एक्सप्लेन केलं आहे. प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन, तो मालकाचा खर्च असतो, तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. इन्व्हेस्टमेंट ऑफ स्टाफ प्रॉव्हिडंट फंड ते असेट आहे, आणि फक्त प्रॉव्हिडंट फंड ती आपली लायबिलिटी आहे. तीनही फंड आपण 3 नंबर हेडिंगमध्ये घेत असतो. न चुकता विसरायचं नाही, लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18, क्वेश्चन नंबर 18, स्टाफ प्रॉव्हिडंट फंड इज शोन अंडर द हेड. आताच आपण पाहिलेलं आहे. स्टाफ प्रॉव्हिडंट फंड म्हणजे फंड आहे, निधी आहे, लायबिलिटी आहे. म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला स्टाफ प्रॉव्हिडंट फंड सेपरेट हेडिंग यासाठी दिलेलं आहे. थर्ड नंबरचं हेडिंग आहे स्टाफ प्रॉव्हिडंट फंड. पहिला आहे शेअर कॅपिटल, दुसरा आहे रिझर्व्ह अँड सरप्लस, आणि तिसरं हेडिंग आहे प्रॉव्हिडंट फंड. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19, फिक्स डिपॉझिट्स विथ द DCC बँक. म्हणजे DCC. DCC म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, ह्याचा एक मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे टाइप्स ऑफ बँक्समध्ये. DCC म्हणजे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक. प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्याच्या निर्देशानुसार एक बँक आपल्याकडे स्थापन झालेली असते. जर तुम्ही पुण्यात असाल तर आपल्याकडे PDCC बँक आहे, पुणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, मराठीतून त्याला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असं म्हणतो. तुम्ही ठाणेमध्ये असेल तर TDCC,
सोलापूरमध्ये असेल तर SDCC सांगलीमध्ये असेल तर SDCC साताऱ्यामध्ये असेल तर SDCC कोल्हापूरमध्ये असेल तर KDCC अहमदनगरमध्ये असेल तर ADCC नाशिकमध्ये असेल तर NDCC अशा सहकारी बँका तुम्हाला पाहायला मिळतात. हे फक्त शेतकऱ्यांना कर्ज देतात. हे DCC बँका, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. तर काही प्राथमिक सहकारी संस्था असतात किंवा हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी असतात, त्यांना DCC मध्ये जर आपण ठेवी ठेवल्या तर त्यांना जास्त व्याज मिळत असतं. तर हे एक प्रकारचं आपलं काय आहे, गुंतवणूक आहे. म्हणून हे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण लिहित असतो. पण इन्व्हेस्टमेंट दोन दिसतात, एक इन्व्हेस्टमेंट ऑफ स्टाफ PF आणि एक नुसतं इन्व्हेस्टमेंट. हे स्टाफचं काही संबंध नाही आहे, म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन डी, बॅलन्स शीट ॲसेट साईड. फिक्स्ड डिपॉझिट विथ द DCC बँक, इट इज अन इन्व्हेस्टमेंट ऑफ द सोसायटी, इट इज नॉट अ मेंबर डिपॉझिट. हे लोकांनी ठेवलेलं डिपॉझिट नाही आहे, सोसायटीनी ठेवी ठेवलेलं आहे. म्हणजे एखादी प्राथमिक सहकारी संस्था असेल, मग ती शेतकऱ्यांची असेल, प्रोड्युसरची असेल, हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल, ते काय करू शकतात, सहकारी बँकेमध्ये FD ठेवू शकतात. म्हणून हे आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इन्व्हेस्टमेंट हेडिंगच्या अंडर घेणार आहोत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20, लोन टू मेंबर इज शोन अंडर द हेड. मेंबरला लोन दिलेला आहे, हे कोणत्या हेडिंग खाली घ्यायचं, मेंबर्सला लोन दिलेला आहे. मेंबरला लोन दिलं म्हणजे आपले पैसे त्यांच्याकडे गेलेत, म्हणजे आपलं ते ॲसेट आहे. मग या ठिकाणी पहिलं लायबिलिटी उत्तर नाही आहे. त्यानंतर ॲसेट्समध्ये कोणत्या हेडिंगमध्ये घेणार, एक अदर आयटम्समध्ये, का सन्ड्री डेटर्समध्ये, का लोन्स अँड ॲडव्हान्सेसमध्ये. अदर आयटम तर नक्कीच नाही आहे, कारण मेंबर्सला लोन दिलेलं आहे. सन्ड्री डेटर्स, आपण काय माल विकलेला नाही आहे. मग राहिला ऑप्शन डी, लोन्स अँड ॲडव्हान्सेस. Loan to member means loan given to the members. It is an asset and is shown under the heading loans and advances. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21, each cooperative society must have its own rules and regulation which known as. शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक सहकारी संस्थेला स्वतःचे नियम, रूल्स अँड रेग्युलेशन्स बनवावे लागतात, जे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टला अनुसरून बनवतात. त्या नियमांना आपण काय म्हणायचं. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, सोसायटीचे रेग्युलेशन, लेजिस्लेशन म्हणजे कायदा, रूल्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी किंवा त्याला बायलॉज असं म्हटलेलं आहे. याला म्हणतात बायलॉज. बायलॉज म्हणजे काय, याला पोट नियम असं म्हणायचं. प्रत्येक सहकारी संस्थेचे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या कायद्यातील तरतुदींना अनुसरून काही नियम आपण बनवतो, म्हणून त्याला बायलॉज किंवा पोट नियम असं म्हणतो. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन डी, बायलॉज. या व्हिडिओमध्ये आपण सहभागी झालात, संपूर्ण व्हिडिओ ऐकलात. जर तुम्हाला हे समजलं नसेल तर रिपीट करा, ऐका. एकदा व्हिडिओ ऐकला तर तुम्ही कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही सहजपणे देऊ शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोचवा, त्याला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. जरी तुमची परीक्षा संपली तरी तुमच्या करिअरसाठी मी नवीन व्हिडिओ या चॅनलवरती घेऊन येणार आहे. धन्यवाद.